शक्तिपीठाच्या संदर्भामध्ये आज मोर्चा होता, पण आचारसंहिता असल्यामुळं पोलिसांनी आम्हाला मोर्चा काढण्यासाठी प्रतिबंध केला। त्यामुळं आम्ही जागेवरच त्या ठिकाणी आमची सभा घेतली। सभा घेऊन या ठिकाणी ठराविक कार्यकर्ते या ठिकाणी शेतकरी बांधव निवेदन द्यायला आले। शक्तिपीठ हा मागील 3 ते 3.5 वर्षापासून इथून जाणार आहे। मोहोळ तालुक्यातून, मोहोळ शहरातून, मोहोळ असेल, पंढरपूर असेल, सांगोला असेल, या ठिकाणून जाणारा शेतकरी, इथल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी शक्तिपीठ जाणार म्हणून तिथं पीक पाणी घेतलेले नाही, कुठली द्राक्षाची बाग लावलेली नाही, डाळिंबाची बाग लावली नाही, हिर घेतली नाही, बोर मारली नाही, किंवा घराचं बांधकाम केलं नाही, किंवा कुठलं पीकही घेतलं नाही। मागील 3.5 वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन हे मोठ्या मनानं सरकारला दिली। सरकार किती पैसे देत आहे आम्हाला माहीत नाही, तरी देखील शेतकऱ्यांनी सगळ्या ही जमीन दिली आणि आपली या ठिकाणी आपल्या माध्यमातून देशाची सेवा झाली पाहिजे, राज्याची सेवा झाली पाहिजे, सगळ्यांची या ठिकाणी देवाला, शक्तिपीठाला जाणाऱ्या यांच्या लोकांची सेवा झाली पाहिजे म्हणून मनाचा मोठेपणा केला। पण मागील 3-3.5 वर्षापासून शेतकरी या ठिकाणी या चिंतेमध्ये होता की आता शक्तिपीठ गेल्यानंतर आपण आपली जमीन तर शक्तिपीठामध्ये जाणार, तर आपण या ठिकाणी जमीन कसण्यासाठी दुसरीकडे घेतली पाहिजे। याच्या अनुषंगाने आपल्याकडे होतं नाही तेवढं त्या ठिकाणी त्यांनी ॲडव्हान्स पुढे देऊन ठेवलेलं आहे की सरकार आम्हाला पैसे देणार आहे, ते पैसे आल्यानंतर ते जमीन आम्ही खरेदी करू। असा प्रकारचा सरकारवर विश्वास ठेवलेला असताना सरकारनं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला का काय, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। म्हणून इथल्या सर्व 4 तालुक्याच्या प्रमुख शेतकऱ्याच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात येणार होता। सरकारला आपल्या माध्यमातून आम्ही निवेदन करतो, आपल्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की जुन्या अलाइनमेंटप्रमाणे हा शक्तिपीठ जाणार होता त्याच पद्धतीनं गेला पाहिजे, अशा प्रकारची आमची ठाम मागणी आहे। जर तशा पद्धतीनं सरकारनं जरी शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्ता रोको करू, कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढू, वेळ पडली तर मंत्रालयावर मोर्चा काढू, मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसू, रीतसर सनदशीर मार्गाने आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करू।